आरसा महानगर वार्ता। मध्य पूर्वेतील तणावाचा परिणाम देशभरातील एलपीजी पुरवठ्यावर झाल्याचे दिसून आले होते। त्यातच सरकारने अनेक मोठे निर्णय घेतलेत, त्यांचा थेट परिणाम एलपीजी ग्राहकांवर होणार आहे। केंद्र सरकारने देशात एलपीजी पुरवठा वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले। आता ज्या घरांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस मिळतो आणि ज्या ग्राहकांनी आधीच पीएनजी कनेक्शन घेतले आहे, त्यांना एका ठराविक कालावधीत त्यांचे एलपीजी कनेक्शन सरेंडर करावे लागणार आहे। यामुळे गॅस वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल, दुहेरी कनेक्शन टाळता येतील आणि गरजू कुटुंबांना एलपीजीची उपलब्धता सुधारेल, असा सरकारचा विश्वास आहे। अलीकडच्या वर्षात अनेक शहरांमध्ये पीएनजी नेटवर्कचा वेगाने विस्तार झाला, मात्र तरीही अनेक कुटुंबे पीएनजी आणि एलपीजी दोन्ही वापरत आहेत। त्यामुळे संसाधने आणि अनुदान प्रणालीवर अतिरिक्त दबाव येतो, असं सरकारला वाटतं। हे लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून नवीन नियम लागू करण्यात आलेत। सरकारी नियमानुसार ज्या घरगुती ग्राहकांनी पीएनजी कनेक्शन घेतले त्यांना 30 दिवसांच्या आत त्यांचे एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल। हा नियम इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅससह सर्व प्रमुख घरगुती एलपीजी कनेक्शनना लागू आहे। म्हणजे जर एखाद्या ग्राहकाला 10 जून रोजी पीएनजी कनेक्शन मिळालं असेल तर त्यांना 30 दिवसाच्या आत एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल। निर्धारित कालावधीनंतर अशा ग्राहकांना एलपीजी रिफिल किंवा संबंधित सेवा मिळवण्यात अडचणी येऊ शकतात। प्रत्येक कुटुंबाला एकच घरगुती गॅस कनेक्शन मिळावे असा सरकारचा मुख्य उद्देश आहे। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।